गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गेल्या आठवडाभरापासून जामखेड तालुक्यातील अनेक गावात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले। अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेले, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात आर्थिक फटका बसला असल्याने शासनाने पूर्ण जामखेड तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकरी बांधवांना सरसकट मदत करावी अशी मागणी साकत तालुका जामखेड येथील भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते अमोल पुलवळे यांनी केली आहे। सलग 8 दिवस अतिवृष्टीमुळे जामखेड तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरले। नदी नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने तलावाचे स्वरूप आले। ऐन वेळेत आलेली पिके आता पदरातच पडणार होते, मात्र शेतकऱ्यांचा तोंडातला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरलंय। काढणीला आलेल्या पिकातून त्यातून निघणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा जगण्याचा प्रश्न सुटेल म्हणून शेतकऱ्यांनी बी बियाणे, खते व औषधांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला होता, मात्र तेलही गेले आणि तूपही गेले अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे। त्यामुळे शासनाने शेतकऱ्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना कोसळलेल्या संकटामधून तातडीने बाहेर काढावे, यासाठी जामखेड तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत पाठवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल पुलवळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीस म्हटले आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान, जामखेड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।